चीन आणि दक्षिण कोरियातल्या वाढत्या संसर्गानंतर केंद्र सरकारनं आता राज्य सरकारांना सतर्कतेचे आदेश दिलेत। केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून सावधगिरीचा इशारा दिलाय। कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या चिंताजनक नाही असा विचार करून कोणत्याही राज्यातले सरकार आणि प्रशासन बेफिकीर राहू नये असं या पत्रात नमूद केलंय। सतर्क राहताना चाचणी, शोध, उपचार, लसीकरण आणि कोविड अनुकूल वर्तन यावर भर द्यायला सांगण्यात आलाय। जीनोम सिक्वेन्सिंगवर भर, कोविड-19च्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवावं अशा सूचना यावेळी केंद्र सरकारकडून देण्यात आल्यात। लसीकरणासाठी नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्यात। मास्क आणि सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं असंही केंद्र सरकारनं या पत्रात नमूद केलंय। यानंतर बातमी नाशिककरांसाठी अतिशय महत्त्वाची आहे। मुंबई पुण्याच्या धर्तीवर नाशिकही आता कोरोना निर्बंध मुक्त होणार आहे। पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आढावा बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। येत्या 2 दिवसात नाशिक शहरासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याचं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय। नाशिकमध्ये रंगपंचमी आणि राहाडीला परवानगी देण्यात आली, तर ग्रामीण भागात मात्र कोरोनाचे जे निर्बंध आहेत ते कायम असतील। नाट्यगृह 100% सिनेमागृह सुरू आहेत किंवा इतर काही गोष्टी ज्या पूर्णपणे सुरू झालेल्या आहेत। तर त्या संदर्भामध्ये जे आहे मीटिंग चालू असताना जे प्रधान सचिव आहे, मला वाटतं ना असीम गुप्ता प्रधान सचिव, त्यांच्याशी आम्ही बोललो आणि त्यांनी सांगितलेलं आहे की नाशिक शहराने जे आहे आम्ही सांगितलेले जे नॉर्म्स आहेत की फर्स्ट डोस 90% प्लस आणि दुसरा डोस 70% प्लस, हे दोन्ही ह्या क्रायटेरिया पूर्ण केल्यामुळे त्यांना आपण या 100% निर्बंध हटवायला हरकत नाही। महाविकास आघाडीचे 25 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केलाय। महाविकास आघाडीचे 25 आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, परंतु ते सावरले आणि बहिष्कार टाकला नाही। अशा निवडणुका जसजशा लागतील तसे सर्वजण भाजपमध्ये येतील आणि ते आमच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केलं। 25 आमदार बहिष्कार टाकणार होते अधिवेशनावर, सावरले, थोडीफार मदत करून त्यांना। हे सावरल्या जाणाऱ्या निवडणुका येऊ द्या, एक एक भाजपच्या वाघावरीत येऊन पडतील बघा।